मया तिकडे माझ्याकडे बघ रे जरा एक मिनटं. माझ्या पायाच्या नकापासून ते माझ्या डोक्याच्या केसापर्यंत नीट बघायचं आणि माझ्यात काय कमी आहे ना ती सांगायचं. चप्पल कपडे केस थोबाड एकदम झाक आहे. अरे मग माझ्याकडे सगळं ठीक आहे ना, मग त्या देव्याकडे असं काय आहे की त्या आरू मला सोडून त्या देव्याला भाव देते? अरे माझ्याकडे पैसा इज्जत मान आणि दिसायला पण मी भारी आहे, मग मला का भाव देत नाही रे ती? जीवन शेट तुमच्याकडे ही नाही. मया तुला काय म्हणायचं, माझ्याकडे डोकं नाही? अहो तो आपलं हे हो तुमचं नशीब फुटकाय. मया माझं नशीब किती जरी फुटका असलं ना, पण त्या देव्याचा बंदोबस्त केलं पाहिजे बरं का. पाणी डोक्यावरून चाललंय बघ. जीवन शेट आपण बादल शेटला सांगायचं. परत असले फालतू आयडिया द्यायचे नाही बरं का. त्यांना सांगून परत त्यांचं पोती बरोबर ऐकत बसायचं काय? नको होय राहिलं. एक तरी त्या डोक्याचा पाक भोगा झाला सगळा. त्या देव्याला काय बोलायला गेलं की त्या आरूमध्ये येते, आणि त्या आरूला बोलायला गेलं ती काळ्या देव्यामध्ये येते. आणि या दोघांच्या पायात माझा सगळा घंटा झालाय. एक जण हेकनं वाजवतोय आणि एक जण हेकनं वाजवतोय. माया काय पण करून मी आरूला मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार म्हणजे अडकवणार. पण जीवन शेट की आरोप खूप स्वाभिमानी आणि ताट आहे. काय बी करून तुझ्या जायचं निघून जाणार. अरे हिने किती बी फडफड करू दे, पण हा जीवन शेट या फडफडणाऱ्या माणसाचे एकदा चव घेणार म्हणजे घेणार, हा शब्द बरं का माझा. होय गारू बोल की. त्या जीवनाला असं का डोळ्यात घातल्यावानी करते? किती महाग लागलाय तो तुझ्या. होय म्हण की त्याला. तुझ्या जिभेला काय हाडबेड आहे का नाही ग? का उगं काय पण बोलते, उचलले जीभ लावले टाळ्याला. चल ग. का ग सगळं तर ओके आहेच की. दिसायला पण चांगला आहे, गावात मानपान पण आहे, पैसा पण आहे त्याच्याकडं. त्याच्या मानपानाला आणि पैशा पाण्याला काय करायचंय? आणि लोक त्याला तोंडावरच नावच देते आणि मागं थुकते ती. त्याच्यासाठी कर्म पण चांगले लागते. नुसतं पैसा पाण्याचा उपयोगाचा नाही. मग जीवन शेटचं कर्म चांगलं नाहीत, पण तुझ्यावरती प्रेम तर करतोय ना तो. अगं कसली कर्म त्याची? गावात असं एक पण माणूस नाही की त्याच्या भावानं आणि बापानं लुबाडलं नाही म्हणून. त्या डुकराची बी कर्म तशीच आहे ती पण त्याच चालीवर गेलाय. होय पण मला तसं काय वाटत नाही. होय की. आणि राहिला विषय त्याच्या खऱ्या प्रेमाचा, ती जर माझ्यावर खरं प्रेम करत असताना तर रंगाच्या बादलीऐवजी शेणाची बादली आणली नसते अंगावर टाकाय माझ्या. होय मग देवाला तरी हो म्हणून टाक की. त्यानं कुठं प्रपोज केलाय मला? म्हणजे त्यांनी प्रपोज करायची वाट बघते व्हय? म्हणजे तसं नाही ग, पण मला कोण आवडतच नाही आणि मला नाही बाई तसल्या भानगडीत पडायचं. तोंड किती लाल झालंय. आम्हाला नको गंडू. अगं तसं काय नाही बिजली. चल तू गप. प्रेमावर भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर भरलं ग तुझं. गांबळ्या उगं शांत बस बर. उगं तसली गाणी म्हणू नको. मग कसली म्हणू? काय नाही कसलीच म्हणू नको, उगं शांत बस. मला वाचू दे. बरं वाच बाबा, मी कुठं अडवलंय तुला? अरे तू अडवलं बी नाही आणि मला वाचू पण देत नाही. तुझ्या असल्या गाण्यानं ना माझ्या कानातनं रक्त येईल एवढा भारी आवाज आहे तुझा. व्हायला होय अजून म्हणू बरं. ए अरे नको बाबा, नाहीतर माझा जीव घ्यायची असली गाणी म्हणून. शांत बस उगं तू. बरं बाबा बसतो. अरे देवा ऐक की. काय नाही ऐकायचं तुझं, उगं शांत बस तू. अरे ऐक तर की. बरं बोल बाबा, पण फालतू काय असलं ना मग तुला सांगतो मी. आरोवर लाईन मारतो ना तू? आरो आवडते ना तुला? हा हा हा. ए अरे नाही बाबा तसं काय. गपला का आम्हाला सांगू नको. तू तिच्यावर मरतोय ती तुझ्यावर मरते. अरे गांबळ्या तसं काय नाही. त्यांच्या घरचं ना आमचा संबंध चांगला आहे तर एवढंच, बाकी काय नाही बघ. अरे देव्या मी तुला आज नाही ओळखत, मला सगळं माहिती आहे. तू डेअरिंग कर आणि तिला विचारून टाक. अरे विचारायला काय नाही रे, पण तिच्या मनात काय आहे ह्याची मला काहीच कल्पना नाही. त्यामुळे तिला विचारायला नको वाटतं. अरे ती तुझ्याकडे बघती तुला बोलती.
तुझी काळजी करते, मग तिच्या पण मनात असेलच की. तसं नाही रे गंभळ्या. तिनं मला पहिल्यापासून चांगलं बोलते, चांगलं समजते आणि तिच्या घरचा आणि आमच्या घरचा संबंध चांगला आहे. त्याच्यामुळं तिनं बोलायचीच वाट बघितलेली बरं आहे आपण. मग लागा तू नुसती वाटच बघत बस. तिचं लग्न होऊ दे, तिची पोरं येऊ दे, तिची पोरं तुला मामा मामा म्हणू दे, तू तो पण नुसती वाटच बघ. गंभळ्या बोलला का लागा तू फालतू? त्याच्या आईचा हुबला त्याच्या. काय पाण्या माग माग काय लागा? हाका मारतोय तुला. घाबरलो की काय राव्या, मला जाग मारली काय? नाही नाही, तुला कशाला हाक मारतोय? तुझ्या बापाला हाक मारली. बरं जाऊ दे, बोल काय काम होतं माझ्याकडे? बरं ती देवा कोणी एवढा? ते वय आपलं कलेक्टर साहेब आहे, बसलं तर झाडाखाली पुस्तक वाचत. आणि तू कस काय निघून आला मग? अरे ते पुस्तक वाचत बसले की त्याच्यासोबत कोण ही बी कळत नाही. आपण जर गेलो ना त्याच्यासोबत नुसतं माशाच मारत बसावं लागतंय. आपण तू आलायच नेमका कस काय? अरे करमत नव्हतं, गाणी म्हणावं म्हणलं, त्याला ते गाणी म्हणलेलं बी आवडना. तू नुसती गाणी म्हणणाऱ्यातली जात नव्हत, तू काय ना काय त्याला डवचलं असेल. काय लागा राव्या तू बी. बरं ती जाऊ दे, बस तू गाडीवर, चल त्याकडे जाऊ. आरू ती देवेच आहे ना ग? मला तर देवासारखंच वाटतंय. वाटतोय नाही, देवाचं आहे ते. आणि देव एकटा असू दे नाही तर 100 जणांबरोबर असू दे, मला फक्त देवच दिसत. चल पटापटा. अगं जरा हळू चाल की, मग अशी लय हळू चालत होती ना. बया ऐकलं होतं लपड्यातले ताकद असते, आता बघितलं पण. चल गप. देवा देवा का गारो काय झालं एवढ्या गडबडीनं हाका मारायला लागली? मग काय तर पाण्याचा हंडा घेऊन किती पटपट आली, जणू काय पळून बिळून चाललाय. भिजले. तुझ्यावर वेळ आली ना मग कळेल तुला. जवळचा माणूस आल्यावर किती घालमेल होती आणि हृदयाचं ठोकं कसं वाढतं. आरू भिजली. तुम्ही काय बोलता ते कळलं का मला नेमकं? आणि एवढ्या गडबडीनं मला हाका मारला, काय काम होतं माझ्याकडं? अरू अवघड आहे बाई तुझं. त्याला बोललेले बी कळत नाही, कुणासाठी बोलले ते बी कळत नाही. म्हणून तर मला ते आवडत होतं. भिजले कानात काय कुजबूज करताय माझ्याबद्दल? नाही तुझ्याबद्दल काय नाही. तुझ्याबद्दल कशाला बोलू आम्ही? भैया अरू ह्याला मनातलं बी कळतंय की. बघून जरा शांत बस. आरू मी जाऊ का? अरे थांब की जरा. काल सकाळी जीवण्या मला कलर लावताना तू होता आणि मधनच कुठं गायब झालास? फक्त माझं काम एक म्हणून गेलो होतो. अरे त्या जीवण्याकडून मला पहिल्यांदा कलर लावून घ्यायचा नव्हता आणि त्याने पहिल्यांदाच कलर लावला, मग माझी सटकली. दिली एक ठेवून त्याला. बरं झाले त्याला चांगले अद्दल घडवले, पण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे की. आणि जोडा पण तुमचा चांगला शोभन दिसतोय. ती पण भारी दिसतोय, तू पण भारी दिसते. तू डिरिंग बाज आहे, स्वभाव पण तुझा चांगला आहे. त्याच्यामुळे तर ती तुझ्यावर प्रेम करते ना. मग काय ते त्याच्या मनातलं बोलायचं सोडून दुसऱ्याचं बोलत बसतंय. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. का रे गाडी का थांबेल राव्या? अरे तिकडे बघ की, आरू देव्या भिजली गप्पा मारत बसली ती. अरे ते तर मला पण दिसतंय रे, पण तू गाडी का थांबवली? चल की जाऊ तिकडं आपण पण. होय यार, पण खोळा काय तू जरा. आपल्याला त्या बिजलीला काय बी करून इकडे बोलवायचं, म्हणजे देव्याला आणि आरूला बोलायला टाइम भेटत. हा पण बिजलीला बोलवायचं कसं? एक काम कर, तू जा बिजलीला बोलव, मी इथं थांबतो. अरे तू जा की, तू बोलवणार की. अरे येड्या, तुला तर माहित आहे माझं आणि बिजलीचं पटत नाही. तिचा आणि माझा 36चा आकडा आहे, तुला बी चांगलं माहित आहे. त्यामुळे मी काय जात नाही, तूच जा. जमल्या तिला घेऊन आल्याशिवाय माघारी यायचं नाही, नाहीतर तुझं काय खरं नाही बघ. मी जाऊ का न ग? का तू जाऊ ना तू? जा जा. हे बिजली इकडे का? तुझ्याकडे काम आहे जरा साईडला की. काय सांगायचं ते इथं सांग, मी येत नाही साईडला. साईडला तरी की. आलाय का डुकरा मला डोळा मारतो काय? आयु अगं माझी आई बाई मारू नको, तुला रव्यानं साईडला बोलवलंय. काय रव्यानं? आणि कशाला? चला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय भीतोय काय? त्याला इथं येऊन बोल की म्हणा. अगं माझी आई बाई जरा समजून घे. समजून बिमजून घेत नाही मी, त्याला इथून बोल म्हणा. अगं बिजले तुला कसं समजावं आता?
अगं रव्याला तुला प्रपोज करायचा, रव्या तिकडे थांबलोय, तुला तिकडे बोलवलंय. गमल्या अरे तू कुठं चाललाय? तू थांब की इथं. अरे तुम्ही बोला, मजा करा, निवांत हळू दमाने या. पुढचं महाभारत मिटवायचं अजून. हा ना बिजली काय एवढी तावाने आला? 100% गमळ्यानं काय तर लॉच्या केला वाटतं. या गमळ्याच्या तर ना ए बिजले काय करायली? लागला बिजले. ए बिजले काय झालं सांग तर की. आज चप्पल घेऊन का मागं लागले? काय झालं? मला स्टोनवर करून अजून विचारतोय काय झालं? अगं काय झालंय? काय झालं? मला स्टोनवर करून विचारतोय वय अजून. अगं काय झालंय सांग तर आधी. कशाला चप्पल घेऊन मागं लागली? काय झालं? खाली ये. बायांवाने तसं वर बसू नको. खाली ये. एका दगडातच तुझं डोकं फोडील. ए बिजले दगड मार नको का? लागला पिकला तर काय खरं नाही बघ तुझं. लागतील म्हणजे लागू दे की मग. अगं बिजले झालंय तर काय सांग की. काय झालंय? गमळ्याचं काय सांगितलं तू? मी कुठं काय सांगितलं? मी फक्त सांगितलं त्याला की बिजलीला इकडं बोलवणार. गमळ्याचं काय सांगितलं? तिला साईडला बोलव, प्रपोज करायचंय तिला. अगं बाई येड फीड लागलं काय तुला? आणि तुला प्रपोज कर. ए कमळ्या इथं काय करून ठेवलंय? हिला सांग बाबा की दगड घेऊन बसली. हिला समजावून नीट. हे विजले थांब, तुला सगळं समजावून सांगतो. आणि का खोटं बोललो ती पण सांगतो. सगळी माहिती घेतल्याशिवाय असं अंगावर उधळत यायचं जाऊ ना म्हशीसारखी. पहिल्यांदा माहिती घ्यायची असती सगळी. गमळ्या मला खोटं कसं सांगितलंस तू? का बोलवलं होतं ना वेळ आल्यावर सांगतो. कमळ्या चल. चल.